जास्त दिवस झालं कुठं फिरायला गेलो नव्हतो. गाडी मला म्हणली, मालक आज मला कोयनेतनं फिरवून आणा. आपण पण गाडीला म्हणलं इट्स ओके आणि आपण गाडी सोबत कोयनेला फिरायला निघालो. फिरायला एकटं कसं जायचं म्हणून दोस्ताला कॉल मारला. दोस्त एका कॉलवर आला. दोस्त पण धूम पिक्चर बघून आलेला. आज गाडी चालवायला ऐकतच नव्हता. कावलीच्या पुढे गेल्यावर असा रस्ता लागला. गाडी म्हणली, मालक मंगळावून येताय का काय? थोडंसं पुढे गेलो की गाडी म्हणली, मालक पेट्रोल पाजा नाहीतर इथंच रुसून बसेन. गाडीला पेट्रोल पाजलं. गाडी एकदम खुश झाली आणि सुसाट कोयनेला निघाली. फायनली आपण आपल्या ठिकाणावर पोहोचलोच. कोयनेतच प्रवेश केला. कोयनेत गेल्यावर आपल्या जिगरी दोस्ताला सोबत घेतलं आणि कोयना फिरवायची रिक्वेस्ट केली. दोस्त मला म्हणला, तुला नेहरू गार्डनला नेतो आणि दिवसाचं तारं दाखवतो. नेहरू गार्डन मध्ये प्रवेश केला. आपण खरोखरच दिवसाच तारं बघितलं. गार्डन मध्ये जरासं पुढे गेलो तर आपला एकदम जुना दोस्त दिसला. झाडामागं लपून बघत होता. अस्वल्या मला बघून खुश झाला आणि मला म्हणला, दोस्ता माझ्यासोबत एक फोटो काढ. म्हणून फोटो काढला. थोडंसं पुढे गेलो आम्हाला इंद्रधनुष्याच्या पायऱ्या दिसल्या. पायऱ्या चढून आम्ही वर गेलो तर बघतो काय ही छत्रीच दिसली. म्हणलं छत्रीत जाऊन बघूया नक्की काय आहे. दोस्त आपल्याला म्हणला, ह्या छत्री खाली एक फाउंटन होतं पण आता ते फाउंटन काढून टाकलंय. गार्डन बघून एकदम खुशच झालेलो म्हणून म्हणलं थोडंसं आबाळ आणू तुमच्यासाठी. मित्रांनो, हेच आहे कोयनेचं नेहरू गार्डन. कधी आलात तर नक्की या. तिथे तुम्ही फॅमिलीवर पण येऊ शकता. मित्रांवर पण या. आपला व्लॉग सुरू होता. दोस्ताने फोटोशूट साठी पोज दिली आणि फोटो काढायला सुरुवात केली. आपण पुढे काय काय मस्ती केली हे पार्ट 2 मध्ये बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा.